देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात आज रविवार 30 नोव्हेंबर सकाळी उघडकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे। एकाच कुटुंबातील 4 जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे। 2 निरागस मुलांचाही मृत्यू झाल्याने घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे। 40 वर्षीय गोविंद बाळू शेवाळे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले आहे, तर त्यांच्या 35 वर्षीय पत्नी कोमल गोविंद शेवाळे, 8 वर्षीय मुलगी खुशी आणि 1.5 वर्षांचा धाकटा मुलगा श्याम याचे मृतदेह घरातील पलंगावर आढळले। 3ही जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। घटनास्थळाचे स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गोविंद शेवाळे यांनी प्रथम स्वतः गळफास घेतला की इतर 3घांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही। घटना समजताच देवळा पोलीस ठाण्याचे सर्व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील येथे दाखल होऊन घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला। पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताणतणाव तसेच वैद्यकीय कारणे अशा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या संपूर्ण घटनेने फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे। 2 निरागस मुलांचा मृत्यू पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले।